चहा घे बरं. चहा पी. आता मला चाय. काय सर काही चहा लावलंय हो तुम्हाला माहितीये का काय? त्या आसामच्या लोकांनी डायरेक्ट कोर्टाची नोटीस पाठवली. कायची? ते म्हणतात म्हातारीला जास्त चहा पाजू नका. म्हातारी एवढी चहा पिती तिथल्या चहाच्या रोपांनी परमान टाकली. मग ते म्हणतात म्हातारीच्या पोटात जाण्यापेक्षा आम्ही तर जीव देऊन मरतो. लय बोलते का ना मी? एक कप चाय मागितली एवढं थोबाड उचकडायला काय आलं तुला? आई काय हो? गप्ती का? तुला पण पारासारखी अशी खुडून टाकीन मागल्या टोपलीत. पुढं टाकणार मागल्या टोपलीत. हा. माग आधी टोपली बांधता येते का ते बघा. बघावं तेव्हा माग सोपा चिपकवलेला असतोय. लोक काय म्हणतात माहितीये का? लोक म्हणतात माझी पाठण चोळून दे. आई म्हणते माझा सोफा चोळून दे. लाजा वाटू दे जरा. लोकांच्या पाठीमागे नावं ठेवतात, आईंच्या सोफ्या मागे नावं ठेवतात. लोक म्हणतात माझ्या पाठीत चमक भरली. आई म्हणते माझ्या सोफ्यात चमक भरली. अगं काय चाललंय तुझं? लोक म्हणतात अडला हरी गाढवाची पाठ धरी. आई म्हणतात अडला हरी गाढव्याचा सोफा धरी. बाबाड तोंडे. काय करताय तुम्ही? उलटी पालटी केली ना. उलटी पालटी केली त्यात लायकीची आहे ती. आधी काय ते नीट बोलाय शिक. नाटक करती. जा चाय आण जा. आई का असं करताय हो? सकाळपासून 6 वेळा चहा पेलात आई. तर मग 10 वेळा पितो. बापाचं पिते का मी? हा? आई जे पिते ना ते समोरासमोर पिते. तू यार का नाही पदरात बिस्किट घ्यायचं आणि थोड्या थोड्या वेळाने म्हशीसारखं रवण करत बसायचं. थांब दम घे. आता सुरू झालंय ना. हा? एवढ्यात चालू होती आणि तुम्ही ओ आई आई मी पाया पडते तुमच्या पार. मी खरंच लोटांगण घालू का तुम्हाला? नका ना आई लय चहा चहा करू. आई कसं आहे ना नुसत्या चहाने लय ऍसिडिटी होती. हा मग चहा सोबत पवळे दे पवळे. हाय का तरा माझ्या पोयाने अजून ऍसिडिटी होईन. मग बसा छाती चोळत ना मे मला अटॅक आला ना मे मला अटॅक आला. हा? आई तुम्हाला कस अहो आई ऐका ना माझं. जीव जीव चाललाय नुसता चहा पे पायी. आई महिन्यात 6 वेळा ECG काढलाय तुमचा गेल्या महिन्यात. काय असं करता तुम्ही? तो आता ECG वाला पण ECG नाही काढत. तुमच्या साडीवर चहाचा डाग बघून माघारी पाठवतो तुम्हाला. गप काय गप. ती ECG ची मशीन तर तुम्हाला बघूनच म्हणती आली कट 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 कट. ना मी किती बोलते ग. अहो, तुमच्यासाठी बोलत आहे. एक कप चाय मागितली तर एवढं करायला लागले. अहो, आई दोन सुनांची एक कप चाय नाही देते. या तायडे! आयला. तायडे! तुम्हाला वाटत नाही तुम्ही मोकार धाविता. तो तुमचं बुड सोपा सोडत नाहीये. उठा जरा हला. ए, ते बघ ते बघ ते बघ. ए, आई आ, हेल्पट आहे ना हाय तिकडं. ए, तायडे! 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 कधी आलास माझ्या कपल्या तू? पृथ्वीवर आलोय 1955 ला. इथं आलोय 555 ला. कपल्या आल्या आल्या कॉमेडी करून मरशील होय. हेच आहेत ना माझ्या लग्नात आलेले राक्षस मामा. भया ते तेच का ते बासुंदी आणि ढोकळा बघून ज्याने धिंगाणा घातला. आता कशाला आली ती? ही. बस बस आणतो चहा आणतो. चहा नको ही. पाया पडते झबल्या मामा. ए, झबल्या तुझा बाप. गबल्या मामा म्हणतात गबल्या मामा. गलबतराव नाव आहे. गबल्या मामा गप. हेल्पट आहे ना अशी. तायडे हीच ना तुझी बुटकीसून. गुटकी नाही हो मामा धाकटी सुनाय ती. हा घेतली बाजू. हा अशीच बाजू घेऊन माझ्या बहिणीला एकटं पाडता ना. नाही मामा. बुधऱ्या नाकाची. बुद्रा नाकाची म्हणजे बोदऱ्या नाकाची म्हणजे फेंद्र्या नाकाची. बघ कसं फडफडतंय कसं फडफडतंय. हा आता थोबाड उचकाटा ना. लय वाचा वाचा बोलायला लागतं ना तुम्हाला. हा
भाऊ आला तर शांत बसलाय तू तायडे थोबाड बंद. हे होत राहील. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. अय्या मामा आईंसाठी पिशव्या आणल्या साहेल पटवीन ना तुला. ए वेडे तायडे काय आणलायचं हे बघ काय आणलंय तुला. ऐका साडी आणली तायडे. साडी आणली साडी आणली तायडे हे तर काहीच नाही. आता बघ यांचे डोळे कसे पांढरे पडतील. तायडे हे बघ. बया आईंसाठी सोन्याची अंगठी आणली होय. किती कुचकट. तुझ्या मोठ्या नाकासाठी नथनी आणली. हेल्पटा विनाचा. माझी ताई एवढी झाड आहे. हा तायडे ही घे बांगडी. तू बस बस तायडे. नको यांच्याकडे लक्ष देऊ. तायडे हे बघ तुझ्यासाठी लाडू आणलाय. माझ्या बहिणीने हे हाव रे चल. तायडे माझ्या बायकोने स्वतः बनवलंय तुझ्यासाठी. तुला आवडतं ना तायडे. सगळ्या खायच्या. अख्खा डबा ह्यांना द्यायचा पण नाही. नाही देणार. अख्खा डबा खायचा तायडे. डबा मी मायापाशीच ठेवणार आहे. हा नाही तर ही मुंगी कधी लागल डब्याला कळणार पण नाही. मला मुंगी म्हणाल्या. मी काय अशी चालते का. आहारे देव मुंगी. ही मुंगी आहे तुझी. अरे माझ्या ताई सारखी मुंगी कोण करत नाही तर ताई. तुला आठवतंय का त्याला लहानपणी तू मुंगी केली होती. मी कधी मुंगी केली होती. अगं ती नाही का नाटक केलं होतं तू. कोणतं? 7व्या मुंगीची 7वी मुंगी. काय माझ्या तायडेनं मुंगी केली होती. तायडे आता तर होऊनच जाऊ दे. ए कर मुंगी कर. मुंगी मुंगी कर. मुंगी कर इकडं. धावतो इकडं. मुंगी कर. 0 मार्क कटाप. तायडे तुझी मुंगी कर. बया पाहिली का तायडे 120 मार्क. 120 मार्क. मुंगी नाही ही कुठली मुंगी मामा मुंगळा वाट. माझ्या तायडीने केली ना. चले गुबड कर. गुबड कर. ह्या पण करणार आहेत हा माझी तायडी पण करणार आहे. बाई यांना घुबड दिसायला काही मेहनतच नाहीये. मला केवढी मेहनत करायला लागेल चल गुबड कर. गुबड कर. 0 मार्क. तायडे गुबड कर. चिटिंग आहे ती चिटिंग आहे. ते जागेवरच करतात चिटिंग आहे. माई ढोलीतलं खूप आहे मा. चले घोडा कर. मामा घोडा कर. घोडा कर म्हटलं नाही ते. ए मागे 0 मार्क. चल तायडे घोडा कर. गबल्या घोडा करीन मी. त्याआधी म्हस करू कर. घोडा जमतोय की तुला. घोडा जमल पण मागच्या टाइमाला म्हस केली होती ती वाईभ्याने कापून टाकली होती सगळी. आयला माझ्या ताईची म्हस कापली. वायब्या हेल्प परत काय तायडे आता कोण कापतोय बघ. कर तू म्हस. आता कापणारच नाही आणि अशी एनर्जीने करते ना बघ. हा कर म्हस. तायडे ती उभ्याने करायची होती ग. आता उठवायचं कसं काय. तायडे ये इकडे. ए चल झबरा कर. झबरा कर. झबरा. मामा घोड्यात आणि झेब्रात फक्त कलरचा फरक आहे. तो कसा दाखवू का आता का हा जिथं तिथं माझ्या ताईला त्रास द्यायला तू प्राणी करून दाखवते ना. ए सुनानो न इकडे ये. लक्षात ठेवा माझ्या ताईला एकटीला समजायचं नाही कळलं का. तिकडे दाजी माझे उसत असतात. तुम्हाला काय वाटलं ताई माझी एकटी होय. हा भाऊ अजून जित्ताय. तायडे तू बस. अख्खा डबा संपू. बघूया काय होते. सगळे लाडू खाऊन टाकतो. नको आईंना साखरेचा त्रास आहे. गप्ती का हेल्प माझ्या ताईचं जुनं हाड आहे. काय नाही होत ताईला मजबूत हाडायची आहे. तायडे खा तू. बया केवढी माया करतोस रे. हा? केवढं खायला देतोस गबल्या. या दोघी मला काय खायला देत नाहीत मला. नुसता छळ मांडलाय माझ्या तायडीचा. लक्षात ठेवा माझ्या तायडेला जर त्रास दिला हेल्पटवी ना आधी सांगतो. हा मामा अटकी करतायत. अहो आम्ही घेतोय आईंची ए गप. तायडे खा लाडू. हाती लाडू. मग बायकोने बनवले खा तुला. गबल्या हा. गबल्या आकाला भेटलास का रे. बरं झालं तर आखाचा विषय काढलास. काय झालंय तायडे ते आपल्या गावची ती जमीन नाही का म्हाळावरची
तिथं आपण काय कसत नाही काय नाही. तो बाजूचा रामे आहे, बाजूचा अशोक आहे, त्यांनी बांध असं मध घेऊन आपली जागा कमीच केली आहे. काय सांगतो पण मी तहसीलदाराकडे गेलो होतो. तहसीलदार बोला परत मोजणी लावावं लागेल. मी म्हटलं करूया की. तर बोले तिन्ही बहिणींना बोलून घे. मी म्हटलं माझ्या तायडे आता त्यांच्या संसारात बिझी आहे, तू कुठं येणार. तर त्याने ते कागदपत्र दिले. तो मला फक्त तायड्यांची सही घेऊन याच्यावर, म्हणजे काय की बाबा या जमिनीचे जे काय व्यवहार आहेत ते आम्ही करायला परवानगी देतोय असं आहे ते. तू करून टाक, मला कुठं आता तरच तिथे आणि यायचं काय. नाही मी तेच बोललो, माझ्या तायडेला त्रास नाही पाहिजे. जे काय आधी सुना हे करतायत त्यांना तिला आहे तिकडं माग तायडे हे कर इथं सही कर. हिथं अंगठा दे आणि इथे देऊ का. एकदा मला कागदपत्र वाचायची. कागदपत्र वाचायची आहेत. आधी सगळं हडप करून घेतलंय, हे पण करायचंय वेळ. काय बोलताय आई. तायडे तुला सांगतो तायडे सह्या करत राहते अंगठा दे. तायडे तुला सांगतो दिवसभर श्वास नाही घेत पण तायडेचं माझं नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही माहिती तुला. सकाळी उठलो की आधी मी एका हातात तायड्याचा चेहरा बघतोय, एका हातात मावत नाही, 2 हात घेतोय असं माहितीये. तुला सांगतो तायडे मी हात चोळत पण नाही का तर माझी तायडी घुसळली जाल म्हणून माहिती. तुझं हे कर तायडे हे तू पण करे. हॅलो मामांजी. हा बेटा कशी आहे बेटा नमा. मी मरू दे मामांजी, ऐका माझं. काय झालं बेटा. अहो मामांजी इथं एक माणूस आलाय, सरकारी कागदपत्रांवर सह्या घेतोय. कोण येतो. काय गबल्या का ढबल्या नाव आहे त्याचं. अरे त्यो बदमाशी तर कशाला आलाय. काय हा? माहिती. अरे ते फोन दे त्याला. देते दे फोन त्याला. देते. मामा हे मामा. आहे तिकडं. अहो तुम्हाला मामांजींशी बोलायचं. हॅलो दाजी होते. हा, दाजी speak. हॅलो हा दाजी. काय अरे तू कशाला आला रे तिकडं. नाही दाजी ते तायडेला असंच भेटायला. दाजी ऊस काय म्हणतोय. ऊस गेला गाडवाच्या मार्केटला. तुला काय करायचंय. हा तू कशाला आला तिथं मला ते सांगा दी. नाही दाजी ते बरेच दिवस झाले ते तायडेला भेटायला. पण दाजी ऊस काय म्हणतोय. अरे ऊस म्हणतो येतो का तू इकडे वावरात. ऊस म्हणतो चांगली मऊ जागा बघा आणि प्यारा मला. तुला काय करायचंय. तू तिथं कह्याच्या काय सह्या घ्यायला आला तू. हा कह्याच्या सह्या घ्यायला आला तू. सकाळी तू ते हिच्याकडे गेलता सुशीलाकडं. नाही कह्याच्या सह्या घेतोय तू. नाही दाजी तसं नाही ते. व धनी एवढं काय बोलताय. मला मदत करायला आलाय तो. अरे तुझं डोकं का मळी म्हणून विकलं का साखर कारखान्यात. हळू काय अगं बावळट त्यो जमिनीच्या कागदपत्रावर सह्या घेऊन राहिला तुमच्या. वडलोबारची जमीन आहे तुमची. त्याच्यावर तो अंगठे घेऊन राहिला की तुमच्या बहिणींचा काही संबंध नाही त्या जमिनीशी म्हणून. ह्यो लुबाडतो ही जमीन. त्याला लाज नाही काही. नाही काही भान्या. नाही मला सांग तुला लाज वाटत का राय. हा आई बापांनी पोरांना जन्माला घातलं तुम्हाला चौघांना. नाही. आईनं समान प्रमाणात रगत दिलं तुम्हाला. हा आणि जमिनीची वाटणी करताना तू एकटा लुबाडतो. लाज वाटत का रे तुला. नाही दाजी. दाजी तसं सरकारचा नियम माहिती आहे का तुला. कायद्याने वडिलोपार्जित जमिनीवर बहिणीचा आणि भावाचा सारखा हक्क असतोय. दाजी तसं नाही ते. मी सांगतो. अरे गबल्या नाही तायडे ऐक. एवढी माया लावतेस, एवढी उतू चालली ह्यासाठी चाललंय वय. सगळ्या एकाच्याच घशात घालायचंय वय म्हणून हे नाही, घेऊन जा ताय, का? ताय, हे घेऊन जा. ताय. आम्हाला नको हे काय गबल्या. हा असा विश्वासघात करशील असं वाटलं पण नव्हतं मला कधी. नाही तसं नाही. सगळ्या एकाच्या घशात घालायचंय वय. बहिणींचा काय कशाला हक्कच नाही मग. आई शांत. जायच ते निघून. इथं मामांजी बोल चालू आहे फोनवर आहे ते. हॅलो धनी. धनी बरं झालं माझ्या डोळं उघडलं, नाही तर माझ्या संपत्तीवरचा सगळा हक्क मी गमावला असता. धनी निघित ना. हॅलो धनी. ठेव फोन. हवा ऐका आता फोन ठेव. अहो घरातली संपत्ती मिळाली. संसार संपत्ती गेली गाढवाच्या पाठीवर. वा, 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 काय? ठेव फोन. अहो, तायडे लाड